श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ नामस्मरण कसं करावं, योग्य पद्धत, योग्य वेळ आणि कृपा मिळवण्याचं गुपित काय आहे, ही व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यावर तुम्हाला सर्व कळून गेलेले राहील. तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ हे नाव घेताय, तरी सुद्धा दुःख संपत नाही का? अडचणी जात नाहीये का? मन शांत होत नाही का? कधी असा प्रश्न पडलाय का, मी काहीतरी चुकत तर नाही ना? आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे, जी 90% भक्तांना माहीतच नाही. स्वामी समर्थ नाव घेताना योग्य पद्धत नसेल, योग्य वेळ नसेल आणि मनात श्रद्धा नसेल, तर नामस्मरण फक्त एक शब्द राहतो, शक्ती बनत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कळेल स्वामी समर्थ नामस्मरण कसं करायचं, कधी करायचं आणि असं काय करायचं की स्वामी तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतील. स्वामी समर्थ हे फक्त एक नाव नाही, हे एक आधार आहे, एक संरक्षण कवच आहे आणि अनेक भक्तांसाठी तर शेवटची आशा आहे. अक्कलकोट स्वामी महाराज म्हणायचे, "नुसतं नाव घ्या, बाकी मी पाहतो." पण प्रश्न असा आहे, की आपण खरंच नाव घेतोय का? की फक्त होठ हलवत आहोत? आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत, नामस्मरण म्हणजे नेमकं काय? योग्य वेळ कोणती? योग्य पद्धत कोणती? कोणत्या चुका टाळल्या पाहिजे? आणि नामस्मरणाचे प्रत्यक्ष परिणाम काय असतात? नामस्मरण म्हणजे नक्की काय असतं? त्याचा खरा अर्थ काय आहे ते बघा. अनेक लोकांना वाटतं स्वामी समर्थ, स्वामी समर्थ असं 10-20 वेळा म्हणणं म्हणजे नामस्मरण. पण तसं अजिबात नाहीये. नामस्मरण म्हणजे मनाने स्वामींशी जोडणं. जिथे अहंकार नाही, शंका नाही आणि फक्त फक्त आणि फक्त भावना. स्वामी मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. स्वामी समर्थ भक्तांकडून कर्मकांड पाहत नाही. ते पाहतात भावना, श्रद्धा, शरणागती. नामकरण करण्याची योग्य वेळ कोणती आहे? ब्रह्ममुहूर्त सर्वोत्तम वेळ आहे. म्हणजेच सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंतचा काळ हा ब्रह्ममुहूर्त मानला जातो. या वेळेला वातावरण शुद्ध असतं, मन शांत असतं आणि नामस्मरण लवकर अंतर्मनात उतरतं. असं मानलं जातं की या वेळेला केलेला जय 100 पट फळ देतो. आणि संध्याकाळची वेळ म्हणजे सूर्यास्तानंतर. जर सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर दिवा लावून शांत वातावरणात नामस्मरण करू शकता. या वेळेला जप केल्याने दिवसभराचा ताण कमी होतो, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. तुम्हाला काय टाळायचे आहे, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे त्या बघा. रागात असताना, फार घाईत टीव्ही, मोबाईल पाहत असताना मनात शंका ठेवू नका. कारण अशा वेळी नाव घेतलं घेतलं जातं, पण भावना पोहोचत नाही. नामस्मरणाची योग्य पद्धत कोणती आहे स्टेप बाय स्टेप ते बघून घ्या. शारीरिक स्वच्छता, अंघोळ शक्य असेल तर उत्तमच, नसेल तर किमान हातपाय तोंड धुवा, स्वच्छ कपडे परिधान करा. हे फक्त शरीरासाठी नाही, तर हे मन तयार करण्यासाठी असतं. बसण्याची योग्य पद्धत, जमिनीवर चटई किंवा कापड शक्य असल्यास टाका. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून पाठीचा कणा सरळ, डोळे मिटलेले, हे आसन स्थिरता आणि एकाग्रतेचे निशाण आहे. मनाची तयारी खूप महत्त्वाची आहे. नामस्मरण सुरू करण्याआधी 2-3 खोल श्वासोच्छ्वास घ्या. मनातल्या चिंता बाजूला ठेवा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. आज मी काही मागायला आलो नाही, मी फक्त तुमच्याकडे शरण आलो आहे. मंत्र आणि जप कशा पद्धतीने जपाल ते बघा. मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. हा मंत्र सोपा आहे पण अत्यंत शक्तिशाली आहे. जप कसा करावा? माळ असेल तर 108 वेळा, नसेल तरी चालेल. मनात किंवा हलक्या आवाजात जप करताना स्वामींचा चेहरा, त्यांची कृपादृष्टी, त्यांचा हात डोक्यावर आहे अशी भावना ठेवा. किती वेळ जप करावा? किमान 11 मिनिटं, अशक्य असल्यास 21 किंवा 27 मिनिटं. पण लक्षात ठेवा, वेळेपेक्षा भावना महत्त्वाची आहे. नामस्मरण करताना कोणत्या मोठ्या चुका करू नये. हे केलं की लगेच ते मिळालं पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नये. शंका ठेवून जप करणं, मध्येच उठून जाणं, फक्त संकट आलं की तेव्हाच स्वामींचं नाव घेणं. स्वामी समर्थ सांगतात, "मी उशीर करत नाही, मी फक्त भक्त तयार करतो." नामस्मरणाचे प्रत्यक्ष अनुभव आणि परिणाम. नामस्मरणाचे परिणाम कधी दिसतात? कधी-कधी हळू पण नक्की दिसतात. मन शांत होतं, भीती कमी होते, निर्णय घेण्याची शक्ती येते, योग्य लोक भेटतात, अडचणींचे मार्ग उघडतात. अनेक भक्त सांगतात, समस्या संपली नाही, पण तिला सामोरे जाण्याची ताकद मिळाली. हीच तर आहे स्वामींची समर्थांची खरी कृपा. एक अत्यंत शक्तिशाली साधी सवय सांगू का? 1 मिनिट शांत बसा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. आता माझं सगळं आयुष्य तुमच्या हाती आहे. हीच खरी शरणागती आहे. शेवटचा भावनिक संदेश आहे, स्वामी समर्थ नाव हे औषध आहे, पण श्रद्धा म्हणजे त्याची शक्ती आहे. दररोज नाव घ्या, मनापासून घ्या. अपेक्षा न ठेवता. एक दिवस असा येईल की तुमच्या आयुष्यात घडलेले बदल पाहून तुम्हालाच आश्चर्यचकित वाटेल. स्वामी समर्थ आले आणि सगळं बदलूनच गेले.
जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा, ज्याला आज स्वामींच्या आधाराची खूपच गरज आहे. श्री स्वामी समर्थ.